हाय एवरीवन, मी बोलते अनिता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज एक व्हिडिओ घेऊन आली. व्हिडिओ म्हणजे इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे. लेडीजसाठी त्यांचे दोन्ही बघू शकतात. तर ते काय आहे, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे की मी माझी पद्धत कशी आहे हे. तर हे म्हणजे काय ते डायरेक्टली आता तुम्ही व्हिडिओमध्येच बघा. तर मी सांगते, चला आता मग आपण बघू. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक लेडीजकडे ज्वेलरीज असते. तर ज्वेलरी कसं व्यवस्थित ठेवायला पाहिजे. आणि बॉक्स नसेल, आपल्याकडे खूप सारे बॉक्स असतात, कंटेनर असतात, त्याच्यात आपण ठेवतो. तर आता ते नाही आहे, समजा आपल्याकडे नाही आहे, तर आपण कसं ठेवायला पाहिजे आणि व्यवस्थित कसं ठेवायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग आता. तर मी आता माझ्याकडे एक कंटेनर आहे हे, आणि मी कसे ठेवते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप वर्षापासून आहेत आणि खूप वर्षाचे तुम्ही पहिलेचे माझे व्हिडिओ बघितले असणार. 10-12 वर्षाची ज्वेलरी अजून पण माझ्याकडे आहे आणि आहे तसेच आहे. तर मी कसे ठेवते हे मी तुम्हाला दाखवते. हा कंटेनर आहे. असं मार्केटमध्ये असं कंटेनर तुम्हाला मार्केटमध्ये भेटेल. तेव्हा मी घेतलं तेव्हा ते 40 रुपयाला घेतलेलं. आता ह्याची प्राईस जरा मस्त आहे, म्हणजे क्वालिटी चांगली आहे ह्याची. खूप वर्ष टिकलं नाही, पण 9-10 वर्ष झालं हे आहे माझ्याकडे. आणि तेव्हा ती 40 रुपयालाच घेतलेलं. तर असे कंटेनर तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल असतील तर तुम्ही घ्या. तेव्हा ती 40ला घेतलेलं, आता 50-60 किंवा 70पर्यंत झालं असेल. तर असे कंटेनर असेल तर याचा उपयोग तुम्ही करू शकता. तर माझ्याकडे हे कंटेनर आहे. तर मी तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवते मी ज्वेलरी कशी ठेवते या बॉक्समध्ये, ते पण दाखवते. आणि मी कसे ठेवलेत की त्याच्यामुळे आपले ज्वेलरी खूप वर्ष टिकतील आणि त्या ज्वेलरीचे कलर असेल ना ते जाणार नाही. तर तुम्हाला ते बॅक कॅमेराने दाखवते. चला मग आता बघू. हे असं बॉक्स घेतलं. या बॉक्समध्ये आपण आता ज्वेलरी ठेवणार. तर मी ज्वेलरी कशी ठेवली ह्याचं एक पॅकेट होतं, ते हे न करता हे असं. आणि हे पाऊच घेतलं आणि याच्यामध्ये ज्वेलरी ठेवून हे असं ठेवून हेच आपल्याला असं ठेवून द्यायचं, म्हणजे एकमेकांना ते लागणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला ज्वेलरी खराब नाही. पॅकेटमध्ये असेल तर पूर्ण आहे त्या पॅकेटमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे घेताना पण आपल्याला इझिली घेता येतं. आता बघा हे वालं, हे लॉंग आहे. लॉंगसाठी हे असं पेपर तुम्हाला माहिती आहे साडीमध्ये असतं अवेलेबल. ते साडीचंच घेतलं ना. हे बघा साडीचंच आहे एवढा मस्त. तर मी ह्याच्यामध्ये हे असं केलं, हे मोठं ठेवून घेतलं, हे छोटं ठेवून घेतलं. त्याच्यानंतर हे असं फोल्ड करून, असा फोल्ड करून ठेवलं. असं आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवता येतं. हे बघा अशा प्रकारे ठेवू शकतो आपण. हे बघा हे असे पाऊचमध्ये येतात ना, तर घेऊन तुम्ही परत आहे तसेच ठेवून द्या. अगर तुम्हाला मी दाखवते. त्याच्यामध्ये काय केलं, फोल्ड करून ठेवलं आणि त्याच्यामध्ये हे ठेवलं एक ज्वेलरी. त्याच्यानंतर असे फोल्ड काढलं, त्याच्यानंतर हे ज्वेलरी आलं. त्याच्यानंतर परत एक फोल्ड काढला, त्यानंतर हे ज्वेलरी आलं. म्हणजे हा कागद खूप मोठा आहे. हे बघा ह्याच्या आतमध्ये हे ज्वेलरी हे आलं, म्हणजे एकमेकाला लागणार नाही आणि ह्यांचा कलर खराब नाही होणार. त्यामुळे मी सगळं हे असं ठेवलं. प्रत्येक ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये ठेवू नाही शकत आपण. तर अशा पेपर असतील तर ह्याचा यूज करू शकता. तर आता मी कसं ठेवते हे दाखवते. हे एक झालं. त्याच्यानंतर मी हे घेतलं आणि हे असं केलं आणि हे असं फोल्ड करणं, असं फोल्ड करून घेतलं. त्याच्यानंतर परत मी हे गळ्यातलं घेऊन इथे ठेवलं हे असं करून, आणि त्याच्यानंतर मी परत फोल्ड करून घेईन.
म्हणजे एकमेकांना गळ्यातले लावणार नाही आणि त्याच्यामुळे आपलं हे परत खराब नाही होणार आहे. कलर बघा किती वर्ष झालं बघा, याला 4 वर्ष झालं आहे तसेच आहेत सगळे. हे असं करून फोल्ड करून आपल्याला हे बघा मी असं फोल्ड करून ठेवलं. मग हे कंटेनरमध्ये असं ठेवून दिलं. त्यानंतर मी तुम्हाला दुसरं दाखवते बघा. हे पण मी असंच ठेवलं. पुन्हा एक पॅकेट घेतलं आहे, त्याच्यामध्ये हे ज्वेलरी ठेवलं. ह्याच्यामध्ये ज्वेलरी ऑलरेडी आहे आणि हे करून असं करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुमच्याकडे कोणते ज्वेलरी असतील हे असं ठेवून द्या. हे असं फोल्ड करायचं गोल गोल, म्हणजे एकमेकाला हे नाही होणार, टच नाही होणार. आणि या पद्धतीने तुम्ही ह्या बॉक्समध्ये असं ठेवून देऊ शकता. आणि हे असे पेपर येतातच फोल्ड ह्याच्यामध्ये ज्वेलरीमध्ये आपण घेतो तेव्हा, तर हे पेपर पण तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर राहते. आणि हे बघा, हे पण माझं खूप वर्षापासून आहे. खूप वर्ष म्हणजे 9-10 वर्ष झालं आहे माझ्याकडे हे. आणि आहे तसंच आहे बघा, काहीच खराब नाही झालं. कारण की हे मी घेतल्यापासून हे असं ठेवलं आहे, ते असंच ठेवलं आहे. घेते घालते परत मी ठेवते व्यवस्थित, त्याच्यामुळे ते राहिलं. ते बघा हे पण मी घेतलं मंगळसूत्र आहे तसंच ठेवलं. त्याच्यानंतर असे पाऊच पण असतात, तुमच्याकडे असे पाऊच असतील तर त्या पाऊचमध्ये तुम्ही घालून अशी ज्वेलरी ठेवू शकता. कसं कोण अशा प्रकारे हे एक आहे बघा. हे पण मी आहे तसंच घेतलं आणि असंच ह्याला पण खूप असं. या प्रकारे तुम्ही असा एक बॉक्स रेडी करा आणि या बॉक्समध्ये असे सगळे ज्वेलरी ठेवून द्या आणि असा एक बॉक्स रेडी होऊन जाईल. अशा प्रकारे मी हा बॉक्स रेडी केला. अशा प्रकारे तुम्ही हा असा बॉक्स रेडी करू शकता आणि खूप वर्ष तुम्ही हा ज्वेलरी आहे तसेच ठेवू शकता आणि खूप वर्ष यूज पण करू शकता, काहीच होणार नाही. याबद्दल ठेवा. कुणाचं बजेट कसं आहे, प्रत्येकाकडे वेगवेगळे कंटेनर घेऊन त्याच्यात ठेवू शकतो असं नाही. तर तुमच्याकडे असा पण एक छोटा बॉक्स असेल तर ह्याच्यामध्ये पण भरपूर ज्वेलरी ठेवता येतात. मी व्यवस्थित ठेवला तर खूप वर्ष आले. हे तुमचं राहील असं एक छोटासा इन्फॉर्मेशन किंवा टिप्स म्हणू शकता. हे मी तुम्हाला सांगितलं आहे. तर मी या पद्धतीने ठेवलं आहे की पटकन घेता पण येईल आणि मस्त एकाच ठिकाणी सर्व ज्वेलरी असतील, प्रत्येकाला आम्हाला शोधावं लागणार नाही आणि खराब पण नाही होणार, खूप वर्ष टिकतील. ते खूप ज्वेलरी असे पण आहे माझ्याकडे 10 ते 12 वर्ष झाले, 10 ते 11 10 वर्ष झाले तसे ज्वेलरी आहे तसेच आहेत आणि ते मी वेअर पण करते. या पद्धतीने ठेवलं. तुम्ही पण या पद्धतीने ठेवू शकता. आणि ही पद्धत बरोबर आहे का हे सांगा. सिंपल आहे, जास्त खर्च न करता तुमच्या बजेटमध्ये असेल, ऑलरेडी तुमच्या घरी असतील असे बॉक्स, तर या बॉक्समध्ये असं नीट व्यवस्थित ठेवलं तरी चालेल, जास्त खर्च नाही होणार आहे. तर अशा प्रकारे मी इन्फॉर्मेशन सांगितली आहे. कसं वाटलं नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटून व्हिडिओमध्ये.